या ठिकाणी सोयाबीनचा कार्यक्रमाला जात असताना या ठिकाणी या हवा कृषी केंद्रावर भेट दिली असताना तर शेतकऱ्याचं म्हणणं आलं की अंदाज सांगा। तर आज आहे 10 सप्टेंबर, आज मात्र रात्रीला तुमच्या इथं खूप पाऊस पडणार आहे म्हणून या सप्टेंबर 2025 आणि या ठिकाणी वेरूळ या ठिकाणी गणेश भालेकर यांच्या या ठिकाणी नर्सरीचे या ठिकाणी जिथं इनवेज कंपनीची 108 सोयाबीन आहे आणि या सोयाबीनचा पीक प्रात्यक्षिक म्हणजे डोळ्यानं सोयाबीन पाहण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला बोलिलं आहे आणि या ठिकाणाहून तुमच्या लातूर जिल्ह्याला अंदाज देणार आहे। तर आज आहे 10 सप्टेंबर, आज मात्र रात्रीला तुमच्या ह्या शिरूळ आनंदपाल तालुक्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतं। आणि सांगायचं झालं तर मध्यरात्री मात्र संपूर्ण लातूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे। 11, 12, 13, 14, 15, 16, 17 तारखेपर्यंत तुमच्या लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा। आणि 18च्या नंतर हा पाऊस उघडणार आहे आणि हे देखील अंदाज लक्षात यायचा। अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक माझ्या मेसेजद्वारे मी मेसेज दिला जाईल आणि या ठिकाणी पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे इनवेज कंपनीनं आणि या ठिकाणून शेतकऱ्याला एक अंदाज दिला। धन्यवाद। त्याच्यानंतर जर मरत लागत असेल तर तुम्ही काय करायचं, त्या हरभऱ्याला काय करायचं की आज हरभरा पेरलं लगेच स्प्रिंकलरनं पाण्यात द्यायचं, वाटल्यास किती द्यायचं, फक्त वलीला वल गेली पाहिजे, 1 घंट्याचं द्यायचं। वलीला वल गेली की ते हरभरा पडल्याच्या नंतर थंड हवा लागली की हरभरा उगवतं, पण त्याला हवा लागल्याचं